आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय. आता देवीच्या दर्शनाला निघतोय. आता कोल्हापूरला आम्ही दुपारी 2 वाजता पोहोचलोय आज. तर आम्ही आता निघू राहिलो जस्ट सगळे. आमची सगळी गँग वगैरे तयार आहे. हेच ते आमचं हा नालायकचा. हॅलो मित्रांनो, आता आम्ही आईच्या दरबारात चाललेलो आहे. लक्ष्मी देवीच्या मंदिरात. इथून 1 किलोमीटर आम्ही कोल्हापूर आहे ते. इथून एक इथं मला रस्ता बघू. Continue for 800 meters. ती सांगते मला आवाज. मंदिराजवळ तर पोचलो. एक समोरच मंदिर आहे. तिकडं अंबाबाईचं मंदिरापाशी आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला. आता जस्ट मध्ये जाणार. हा उत्तर दरवाजा आहे. उत्तर यायचं आहे. काम वगैरे चालू इथं एक्झॅक्ट मंदिराच्या समोर. इथं शूज वगैरे काढून घेऊ. ठीक आहे इथं. हा मग यायची नाही रे. नाही ठीक आहे आता इकडून घेतो. इकडून जायचं. ठीक आहे हे घेऊन टाकू ना मध्ये. ठीक आहे 150 आहे तुम्हाला. 200-200 रुपये सगळं देतो दादा. साडी नाही फक्त वटी वगैरे नारळ सगळं ते ना. हार बीज फुल नारळ सगळं. ओटी वगैरे घेतली आम्ही. मी पण बघलो आणायची पण सोन आमचा सोन. दर्शनाची लाईन खूप मोठी दिसते मला. आज खूप गर्दी आहे शुक्रवारची. हा इथून लाईन वगैरे एवढी. शॉर्ट नाही ना. बाईंची लाईन तिकडे आहे ना. पाहिलं का? लाईन नाही. दर्शन करता करता 15-1 मिनिटं लागले. पण खूप गर्दी होती. खूप गर्दी काय ते 15 मिनिटं लागली पण खूप गर्दी होती. खूप गर्दी होती. हा 16 तास लागले तिथे गर्दी नव्हती का? नाही ती गर्दी नव्हती. 16 तासची गर्दी नव्हती. 15 मिनिटाची पण गर्दी होती. ब्रेक दिलता काय विश्रांतीसाठी? विश्रांतीसाठी ब्रेक होता. हे पूर्ण मंदिराचं बॅक साईड. हा कळस. तुळजाभवानी. मग तिकडून आलो का मग घेऊ आपण वस्तू वगैरे. तर मग किंमत आहे. एक ना पन्हाळा किल्ल्यावर पोहोचलोय. ही पन्हाळा किल्ल्याची एंट्री. जस्ट ही एंट्री आहे. खाद्याच्या कोठारी, धान्य कोठारी. हा पन्हाळा किल्ला आहे पूर्ण.
बाबा शिकतो. सोनू स्टोरी सांगायची काय सांग ना. आता आपण आहे धान्य कोठारामध्ये. धान्य कोठारामध्ये. हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा इतिहास आहे. हे आपली वास्तू जुनी हे जपली पाहिजे मित्रांनो. तुला कोणीतरी जपलं ते बरं होईल. मला जपना ते आपण याची काळजी इन्स्ट्रक्शन. तुम्ही पॉज करून पूर्ण वाचून घ्या. इथून बाहेर प्रकारे या वरती जायचा रस्ता आहे. अच्छा मग तुम्हाला सोडून गेला वरती. तू हमको भूल गया. आमचा बबलू नाना जंगलात पाहू राहिला काहीतरी. अरे मग पावसासाठी या लढाईत चालतो. इथे तुम्हाला वानर पण बघायला भेटतील. हे देवीचे मंदिर इकडे आलो आम्ही. बोले बाबा. इथं माकडं पण आहे. वानर वानर. राम भाऊ एक्झॅक्ट तुम्ही किल्ल्याच्या बाहेर निघाल्यानंतर समोरच हे भाकरी खरडा पिटल्यासाठी हॉटेल आहे. म्हणजे छान आहे. 50 रुपये काय पाहिजे अजून तर हे बनवत आहे. एकदम एक नंबर. बाहेर लाग. तिकडे थोडं नाश्ता केल्यानंतर भाकरी वगैरे खाल्यानंतर आता बघायला आलो आम्ही 3 दरवाजे म्हणून. चला बघूया काय ते. हा तुम्हाला एक राऊंड मार मी तुला एक राऊंड मारतो. कोण पण लोड 1 2 3 हे 3 दरवाजे. हा पहिला दुसरा तिसरा किंवा पहिला दुसरा तिसरा पण आहे ते काहीतरी. हे तोप ठेवण्यासाठी होतं ना. हा लास्ट एंड किल्ल्याचा. वाव. ते नाही का हो